आयोजकांनी सांगितले 3 षटकांचे सामने, एक तर सामने उशिरा होत आहेत, 3 षटकांचे सामने होतील. घ्या 3 षटकांचा सामना राहणार आहे. नाणेफेक करा लवकर. चला नाणेफेक करून घ्या. शही संघाचं आणि चेरोली संघाचं नाणेफेक होते. शही संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजासाठी आमंत्रण केले ते चेरोली संघानं. दोन्ही संघाचा 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. पुन्हा एकदा आल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि प्रेक्षकांना विनंती, आपण मैदानाच्या बाहेर बसायचं आहे. मैदानाच्या बाउंड्री लगत थांबू नका आणि योग्य तो निर्णय तिकडनं द्या. षटकार का चौकार, प्रेक्षक आपण बसलो मॅच पाहतात. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आजच्या दिवसातला पहिला सामना 3 षटकांचा सामना. चला चेरोली संघाच्या सर्व फलंदाजांनी पण बसायचे आपल्या पॅव्हलियन मध्ये. चला शही संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. शही संघाने क्षेत्ररक्षण लावायचंय. शही संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्या. लवकर जायचंय. चला शही संघाने लवकरच जायचंय मैदानात. फास्ट मध्ये 3 षटकांचा सामना पहिलेवर सर्कल असेल याची नोंद घ्या. पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मंडळाकडून हार्दिक स्वागत. मंचावर उपस्थित असलेले सर्व पाहुणे यांचंही सुद्धा मंडळाच्या तर्फे हार्दिक स्वागत. आजच्या दिवसाचा पहिला सामना शही वर्ष चेरोली. 3 षटकाचा सामना. पंचांची कामगिरी करणार स्वतः नितीन चौधरी आणि अक्षय साबळे. अक्षय साबळे गेली 5 दिवस सतत पंचांची कामगिरी पाहत करतोय. खूपच कौतुक करावं या व्यक्तीचं. सर्वांना विनंती आहे, आपण ज्या कॉमेंट्री बॉक्समध्ये छोटी मुलं बसलीत त्यांना विनंती आहे, आपण मैदानाच्या साईडला जाऊन बसायचं. कारण आज खूप मान्यवर येणार आहेत, त्यांना आपल्या इथे स्टेजवर जागा झाली पाहिजे. चला दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये हजर असावा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच लवकरच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी जायची आहे मैदानात. चला सलामीची जोडी मैदानात जाते. सगळ्यांनी टाळ्या वाजवून आजच्या दिवसाची सुरुवात करायची आहे. सामने बघणाऱ्या प्रेक्षकांना पण विनंती, आपणही टाळ्या वाजवा म्हणजे आपल्या ऊर्जा निर्माण होईल. रुपेश आणि सुरेश सलामीची जोडी चेरोली संघाकडनं.
आणि मला असं वाटतं शही संघाचा कर्णधार नितीन 31. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. डेण्याचे कर्णधार मकरंद पाटेकर उर्फ मक्या, तुझंही सुद्धा मंडळाकडून हार्दिक स्वागत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. नका जरा ऐका ऐका, झालं बोलणं झालं त्याच्यावर. ऐक जरा, ऐक ऐक, इकडे इकडे इकडे, तू इकडे. चला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजच्या दिवसाचा पहिला सामना होतोय तो शही वर्ष चेरवली. शही संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केले. ते चेरोली संघाला आणि चेरोली संघाचा सलामीचा फलंदाज रुपेश आणि सूरज. रुपेशने खूपच धुवाधार फलंदाजी केली होती, आपण पाहिलं होतं मागच्या मॅचला चरी विरुद्ध. खूप चांगला असा हा खेळाडू, गोरी खेळाडू चेरोली संघाचा. बघूया आज त्याच्याकडून षटकार चौकाराची आतिषबाजी. त्या चरी विरुद्ध रुपेशनी 54 धावा मारल्या होत्या, म्हणजे जवळजवळ अर्धशतक त्यांनी काढलं होतं. तो रुपेश पुन्हा एकदा आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. चला आमचे सहकारी मित्र गुरुनाथ रसाळ, मोहन गोडांबे यांचं इथं मंडळाकडून हार्दिक स्वागत. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत आणि प्रेक्षकांचं पण मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसाचा पहिला सामना पहिलीवर सरकर असेल. गोलंदाज 3 असतील. सर्व नियम कमिटीकडे आणि पंचांकडे आहेत. पंचांचे विचारून सगळं नियम होतील. चला षटकातील पहिला चेंडू गोलंदाजीसाठी येतो तो निखिल. सामना करणार तो सूरज. निखिल यांचा पहिला चेंडू सूरजसाठी. बघूया आजच्या दिवसातला पहिला सामना. आलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, सांगू इच्छितो का आजचा सामना आहे तो शही आणि चेरोली मधला. शही संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते चेरोली संघाला. निखिल मात्र येतोय तो गोलंदाजीसाठी. चला फार उशीर होतो, वेळ होतो, विलंब होतो, लेट होतो, त्यामुळे सामना फार अवकाशाने होतोय, तेव्हा नोंद घ्या. चला 10-15 पावलाचा रनम मला असतो. मिडियम फास्टर गोलंदाजी येतोय तो निखिल आणि सामना करणार तो सूरज. सूरज आणि रुपेश सलामीची जोडी चेरोली संघाची. ज्या चेरोली संघाने चेरोलीला हरवलं होतं, आपण पाहिलं होतं त्या रुपेशनी 54 धावा कुठल्या होत्या. आज बघू षटकार चौकाराची आतषबाजी करतो का काय तो. चला पहिला चेंडू घेऊन जातो तो निखिल सूरजसाठी. राऊंड विकेट मारा करणार. 10-15 पावलांचा रडप त्याचा. चेंडू घेऊन जातोय. फुलटा चेंडू लेगच्या दिशेने टाकलेला चेंडू चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडू चौकार. डीजे लेगच्या दिशेने टोलेला चेंडू जातो पार फाईन लेगच्या दिशेने. पहिला चकवा घेतो तो सूरज. पुढचा चेंडू जातो पुन्हा एकदा निखिल यांचा. हा पण टाकल्याच्याकडे मारी मारण्याच्या प्रयत्नात क्रीन बॉल होतोय. यश मिळतंय ते शही संघाला. धक्का बसतो तो चेरोली संघाला. 1-4 अशी धावसंख्या चेरोली संघाची. डीजे पहिला चेंडू टाकला होता तो फलटास टाकला होता आणि तो फाईन लेगच्या दिशेने सुरेशने चौकात टाकला. आणि आता मात्र खूपच चांगला असा चेंडू. मीटिंग जास्त करायची नाही, आपण वेळेचं बंधन ठेवा सगळ्यांना विनंती आहे, कारण पहिला अगोदरच खूप उशीर झालेला आहे. सूरज निराश होऊन पडतो, परंतु पहिल्या चेंडूत त्यांनी चौकार धावा मारला. आता मात्र बघूया सूरजची जागा घेण्यासाठी जातोय तो राजेश. अजूनही रुपेश मात्र फलंदाजीसाठी आलेला नाहीये. बघू रुपेशकडून सर्वांच्या अपेक्षा. त्या रुपेशने 54 धावा कुठल्या होत्या चरी विरुद्ध. आज रुपेश काय करतो पाहूया. पुढचा चेंडू निखिल यांचा सामना करणार तो राजेश. पंचांच्या उजव्या साईडनी चेंडू घेऊन जाणार सरळ फलंदाजाच्या दिशेने निखिल. निखिल हा गोलंदाजी करतोय शही संघाकडनं.
षटकातील पुढील चेंडू राजेशसाठी. फ्लाइट एक चेंडू उंचावून मारण्याच्या प्रयत्नात लॉंग दिशेत चेंडू जातो सीमा पार. चौकार. लाजवाब फटका. धाव संख्या होते ती 8. डीजे समाजसेवक खरा तो दिलाचा हायलाइट जिगरी. हे समाजसेवक खरा तो दिलाचा हायलाइट जिगरी. ज्याच्या त्याच्या हृदयाला ठसलाय गो अरुणोदय. ज्याच्या त्याच्या हृदयाला ठसलाय. धाव संख्या होती ती 8. षटकातील पुढील चेंडू राजेशसाठी. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू बघूया मिळोच्या दिशेने जातो. झेल बाद होतो का? खराब क्षेत्ररक्षण होतं. एक धाव मात्र रोखू शकला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा मात्र काढतोय. धावसंख्या 1-0 होते. धावसंख्या होती ती 10. 2 अंकी पार करते धावसंख्या ती चेरोली संघाची. गडी मात्र गमवलाय त्यांनी 1. तो मात्र सुरू आहे. षटकातील पुढील चेंडू धावसंख्या आहे ती 10. षटकातील पुढील चेंडू राजेशसाठी. पुन्हा एकदा टाकलेले चेंडू त्या दिशेने टोतोय. बघूया झेल होतोय का काय. आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने सुपर असा झेल पकडलाय आणि गडी गमत होतो चेरोली संघाचा. दुसरा गडी गमत होतो चेरोली संघाचा. धावसंख्या आहे ती 10. डीजे तर राजेशची जागा घेण्यासाठी जातो तो सचिन. आता मात्र येतो तो फलंदाज आहे तो रुपेश. त्या रुपेशने 54 धावा काढल्या होत्या चेरोली संघाच्या विरोधात. आता बघूया काय करतो तो शही विरोधात रुपेश. चांगलाचा चेंडू लॉंग बॉलच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 बाउंड चेंडू जातोय सरळ रेषेच्या जातात आणि धावसंख्या होती ती 1-1. षटक पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती 11. 2 गडी बाद 11. पुन्हा एकदा आता स्ट्राईक साठी भेटते ते रुपेशला. आता मात्र क्षेत्ररक्षण खुलं होतंय. आता बघूया 2 षटकात चेरोली संघ किती धावा घेतोय. आजच्या दिवसाचा पहिला सामना शेई आणि चेरोली मधला. चला पुढचा सामना असेल तो लवकर जे संघ असतील त्यांनी लवकरात लवकर हजर राहायचं. इथं कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायच्या त्या कर्णधारांनी. चला गोलंदाजीसाठी येतोय संघाकडून दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक. राकेश सामना करणार तो रुपेश. बघूया राकेश टू रुपेश. ओव्हर द विकेट मारा करणार राकेश. खूप उशीर होतोय. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आपल्याला. 3 षटकं म्हणजे 15 मिनिटात झाली पाहिजेत. आपल्याला नियम हा पाहिजेच. नियम पाळलाच पाहिजे. चला राकेश वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन जातोय राकेश. शही संघाकडनं फलंदाजीसाठी आहे तो रुपेश. चेरोली संघाचा हा फलंदाज ज्यांनी 54 धावा कुठल्या होत्या. अर्धशतक नोंदलं होतं त्याच्या नावानं. बघूया पुढचा चेंडू. स्लो डिलिव्हरी आणि चांगला असा फ्लाइट फटका मारतो आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हर कदम कदम पे धर. पहिला चेंडूचा समाचार घेतला तो रुपेश यांनी. स्लो डिलिव्हरी करण्याच्या प्रयत्नात पण सुपर फटका म्हणता येईल हा रुपेशचा. धावसंख्या होती ती 15. 2 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या चेरोली संघाची होती 15. पुढचा चेंडू रुपेशसाठी. गोलंदाजीसाठी आहे तो राकेश. फुलटा चेंडू आणि आता मात्र टोलवला आणि झेल बाद होतोय. रुपेश मिड विकेटच्या दिशेने टोलेला हा चेंडू. बॅटच्या पट्ट्यात मात्र सरळ झेल जाते क्षेत्ररक्षकाकडे. धक्का बसतोय तो चेरोली संघाला. निराश होऊन नक्कीच रुपेश परतला असेल. यश मिळतोय राकेश याला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 3 गडी बाद 15. डीजे
पहिला चेंडू चौकार मारला होता, दुसरा चेंडू मात्र विकेट जाते. आपण पहिल्या षटकाचं पण आपण पाहिलं असेल, पहिला चेंडू सुद्धा सूरजनी चौकार मारला होता आणि लगेच बोल्ड झाला होता. आणि आता ती दुसरं षटक चालू, पहिला चेंडू जातो चौकार आणि दुसऱ्या याला विकेट जाते. समीकरण बघा कुठे होतंय. क्रिकेट हे अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकतं. चला पुढचा चेंडू जातो तो राकेशांचा सामना करणार विकास. पंचांच्या डाव्या साईड म्हणजे उर्ध्व विकेट मारा करतो तो राकेश आणि सामना करणार तो विकास. षटकातील पुढील चेंडू, धावसंख्या आहे ती स्थिर, धावसंख्या आहे ती 15. आता मात्र फारच उंचावून टाकलेला चेंडू, खराब चेंडू म्हणता येईल. पंच मला कळवतीलच. नो बॉल दिलेला आहे, फ्रीट आहे. मात्र धावा मिळतात त्यांना, 2 धावांनी धावसंख्या होती ती 17. आता मात्र होतो ते फ्रीट. बघूया फ्रीटचा फायदा घेतो का चेरोली संघ. बॅटला जर लागला असता तर चेंडू सुद्धा सीमापार गेला असतात. धावसंख्या आहे ती 17. चला लवकर मीटिंग करू नका, आपल्याला पुढचे सामने खेळवायचे, याची नोंद घ्या. धावसंख्या 17. षटकातील पुढील चेंडू, राकेशांचा सामना करतोय तो सचिन. रिव्हर्सिव मारण्याच्या प्रयत्नात फुलटा चेंडू, खराब फलंदाजी म्हणता येईल. चांगला असा फायदा घेता आला असता फलंदाजाला. फुलटा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात निर्धाव चेंडू होता सरळ 108. चांगली गोलंदाजी राकेश यांची. धावसंख्या 17. 18. धावसंख्या आहे ती 18. पुढचा चेंडू या षटकातील फुलटा चेंडू, पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात बॅटच्या पट्ट्यात नाही आला आणि व्हाईट चेंडू जाते. अवंतर धावसंख्या पुन्हा एकदा भर पडते आणि धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या होती ती 19. काही चांगलं काही मागणं षटक पडतं ते राकेशांचं. पहिला चेंडू टाकला चौकार, दुसरा चेंडूत मात्र यश मिळालं. चांगलं असा फलंदाज त्यांनी विकेट काढली ती रुपेशच्या नावाने. पुढचा चेंडू, चांगला असा चेंडू, स्लो डिलिव्हरी होती, बॅटच्या पट्ट्यात मात्र आला नाही. बॅटची हवा मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये परत पोहोचली, पण चेंडू मात्र बॅटला लागला नाही. निर्धाव चेंडू राकेशांचा. प्रत्येक चेंडू बदलून टाकण्याचा प्रयत्न करतो तो राकेश. कधी फुलटाच जातोय तर कधी स्लो डिलिव्हरी करतोय, कधी फ्लायटेट जातोय, कधी मधल्या टप्प्यावर गोलंदाजी आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो तो राकेश. षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा बॅटच्या खालचा पट्ट्यातला चेंडू, स्लो डिलिव्हरी, बॅट मात्र हवेत फिरते. स्कोर मात्र स्थिर. धावसंख्या आहे मात्र ती 19. षटकातील पुढील चेंडू, धावसंख्या ती 19. पुढचा चेंडू, धावसंख्या 19 आणि किल बॉल. खूपच चांगला स्पिन झाला बॉल आणि एसटीची उखडल्या आणि सचिन बाद होऊन परततोय, निराश होऊन परततोय. षटक संपतंय. 2 षटकानंतर धावसंख्या ती 19. डीजे संख्या ती 19. आता मात्र शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. बघूया या षटकात चेरोली संघ किती धावा कुठतो. आपण पाहिलं तरी विरोधात खूप त्यांनी डोंगर उभा केला होता. आता मात्र शेवटची षटक घेऊन येतो रोहित, शही संघाचा गोलंदाज रोहित. सामना करणार तो राजेश. सचिन सामना करणार तो सचिन. 2 षटकानंतर धावसंख्या 19. आज मात्र जास्त हवा दिसत नाही. आज तापमान मला असं वाटतं बऱ्यापैकी आहे, कारण 2-3 दिवस पाहतो आपण खूपच थंडी, वातावरण खराब होतं. परंतु संध्याकाळपर्यंत सांगता येत नाही, पुन्हा वातावरण खराब होऊ शकतं. पुढचा चेंडू, राऊंड विकेट मारा.
चांगला असा चेंडू टाकलेला लॉंगाच्या दिशेने जातो सरळ. बघूया गोलंदाज काय कसं घेतो का काय झेल. सुरेख झेल घेतोय गोलंदाज. कॉटन बॉल होतोय तो सचिन. धक्का बसतो चेरुली संघाला. यश मिळतं शाही संघाला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 19. डीजे पाहिजे तेवढी घेईल बक्षीस तुला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला. अरे पाहिजे तेवढी घेईल बक्षीस तुला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला. एक षटकार मारून दाखव. धावसंख्या 19. षटकातील पुढील चेंडू बघू आता विकीसाठी. विकी यांनी चांगली गोलंदाजी केली ती मागे. बघू आता फलंदाजी कसा करतो विकी. सुंदर असा चेंडू मारण्याचा प्रयत्न. झेल होतो का काय. एक धाव मात्र होतीये. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न करतोय आणि 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावांनी आकार मिळतोय. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 21. चांगली गोलंदाजी रोहित यांची. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती. खूपच सुरेख असा झेल. असा उलटा झेल टिपता येत नाही. आपण पाहिलं असेल असे झेल शक्यतो हातात बसले जातात, परंतु त्यांचं नियंत्रण चांगलं. 77 नंबरची जर्सी घातलेला रोहित. षटकातील पुढील चेंडू विकेटसाठी विकेट टोलाला चेंडू. बघूया 1 पाऊस चेंडू. मला असं वाटतं सीमा पार जोरात चौकार आणि धावसंख्या 25. बाल्या मामाचं गाजतय नाव. आमचे मामाचं गाजतय नाव. बाल्या मामाचं गाजतय नाव. आमचे मामाचं गाजतय. धन्यवाद डीजे. चेरोली संघ जर विजयी झाला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आले नवनीत बांगर यांच्याकडनं. धावसंख्याच्या आणि भरकन पुढे जाते. धावसंख्या होते ती 25. षटकातील पुढील चेंडू धावसंख्या 25. चांगला मारण्याच्या प्रयत्नात बॅटच्या पट्ट्यात आता मात्र आला नाही. निर्धाव चेंडू जातोय तो रोहित यांचा. काही महागडी गोलंदाजी म्हणता येईल. अरे चौकार सुद्धा त्यांच्या गोलंदाज 6 धावा सुद्धा गेलेल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू धावसंख्या 25. आता बघू लॉंगलच्या दिशेने जातोय. झेल होतो का आणि सुरेख झेल टिपतोय तो क्षेत्ररक्षक शेही संघाचं. पुन्हा यश मिळतं रोहितला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या होती ती 25. डीजे ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण. ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवकी प्राण. इथे क्रिकेट जीवकी प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा. धन्यवाद डीजे. षटकातील पुढील चेंडू धावसंख्या आहे ती 25. विशासाठी फुलटा चेंडू. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. धावत होतो का काय. खराब चेंडू फेकी आणि त्याचा फायदा मिळतोय. षटक संपतंय. धावसंख्या होती ती 26. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज तिशाही संघाला. बघूया काही होऊ शकतं. क्रिकेट नॉट अ चॅलेंज गेम. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज शाही संघाला. चला लवकरात लवकर आता चेरोली संघाने क्षेत्ररक्षण लावायचंय. शाहीच्या सर्व क्षेत्ररक्षकांनी आपण आपली प्रायव्हेट मध्ये बसायचंय. आपली सलामीची जोडी सज्ज करायची आहे. तू त्या संघाचे कर्णधार आणि संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स या. चेरोली संघ जर विजय झाला तर नवनीत बांगर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चला पंच यांना मीटिंग करायला लावू नका. पुढचा सामना आसनगाव वर्सेस तुते संघाचे दोन्ही कर्णधार कॉमेंट्री बॉक्स या. तुते संघाचा कर्णधार आणि आसनगाव संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. अन्यथा पेनल्टी होईल. आता सर्वांना नियम सारखे असतील. आजच्या दिवशी जर आम्हाला सामने पार पाडायचे जरा त्याची नोंद घ्या. सर्वांना एक विनंती आहे, सहकार्याची अपेक्षा.
चला क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे. सलामीची जोडी जायची हे संघाने मैदानात लवकरात लवकर. तो ते संघाचे करदार संघाचे करदार कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, लवकर या. हरेश आणि पराग. चला सलामीचा गोलंदाज चेरुई संघाचा सूरज सामना करणार. मला असं वाटतं हरीश आणि पराग सलामीची जोडी. स्ट्राईक साठी पराग, नॉन स्ट्राईक हरेश. बघूया जिंकण्यासाठी 27 धावांचं आव्हान ठेवला. पहिला चेंडू घेऊन जातो चेरुई संघाकडनं मयूर. पंचांच्या डाव्या साईडनी चेंडू म्हणजे राऊंड विकेट मारा करणार. हा पलू टाकलेला उंचावर मारायचा प्रयत्न. चेंडू मला असं वाटतं सीमा पार होतोय आणि मला कळतील हा षटकार. 6 धावांनी सुरुवात होते ती शाही संघाची. डीजे मोडून गेला सॉरी परागनी. पुढचा चेंडू पुन्हा त्या दिशेने टोलाला चेंडू जातो मेन विकेट दिशेने. क्षेत्ररक्षण पळतोय, क्षेत्ररक्षण सुद्धा धावतोय. खराब क्षेत्ररक्षण चेंडू जातो सीमारेषेच्या जवळ जातोय. जवळ चांगलं क्षेत्ररक्षण होते. तू 2 धावा रोखू शकला नाही आणि 2 धावांनी धावसंख्या भरकन पुढे जाते. धावसंख्या होती ती 8. तू ते संघाचा एक विनंती आहे लवकरात लवकर या, अन्यथा पेनल्टी बसेल. आसनगाव संघ हा सकाळीच 9 वाजता इथे हजर झालेला आहे, याची नोंद घ्या. तू त्या संघाला विनंती आहे लवकरात लवकर आपण इथे यायचंय, अन्यथा पेनल्टी देण्यात येईल. पुढचा चेंडू चांगला असा चेंडू बॅटच्या पट्ट्यात मात्र चेंडू आला नाही. सरळ जा तो पॉइंटच्या दिशेनेच राहिला आणि धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती मात्र 8. जिंकण्यासाठी 27 धावांचं आव्हान ठेवलं म्हणजे 18 चेंडू आणि 27 धावा. जवळजवळ प्रत्येक षटकात 9 धावांची गरज. या षटकातील पुढील चेंडू पंचांच्या डाव्या साईड उजव्या साईड घेऊन जाणार म्हणजे राऊंड विकेट मारा करतोय तो मयूर. आता उंचावून मारा लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू 1 बाउन्स होतोय, जातो डोखमच्या दिशेने आणि चौकार. धावसंख्या 2 अंकी पार करते. धावसंख्या ती 12. डीजे सचिनजी खोडका इथे आलेले आहेत आसनगाव संघाकडून. चला तू त्या संघाचे करदार आपण यायचं इथे. आसनगाव संघाचा करदार आला अन्यथा पेनल्टी देण्यात येईल. पुढचा चेंडू चांगलाचा चेंडू ऑफच्या दिशेने टोलेला मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. 2 बाउन्सनी चौकार आणि चौकार आणि धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या होती ती 16. तुला मी त्यांनी नाणेफेक करायची आहे दोन्ही संघाची. पुन्हा एकदा फाईनलच्या दिशेने चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि धावसंख्या होती ती 2-0 म्हणजे 20 धावा होतात पहिल्या षटकात. जवळजवळ फारच बागड षटक. जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. सलामीची जोडी अजूनही मैदानात. नाणेफेक होते. आसनगाव नाणेफेक जिंकते. बघूया काय स्वीकारतात अजून आम्हाला कळवतील आमचे सहकारी मित्र सचिनजी खोडका. NP स्पोर्ट्स मधूनही खेळतात आणि स्वतःच्या टीम मधूनही खेळतायत. निर्णय कळला नाही ठीक आहे, काही हरकत नाही. लवकरात लवकर निर्णय सांगा. आता आम्हाला फक्त 7 धावांची गरज आहे ती शेही संघाला विजयासाठी. बघूया 12 चेंडू आणि 7 धावा. आता रुपेश काय चमत्कार करतो का काय, ते सगळ्यांचं लक्ष
कारण चमत्कार करावा लागेल गोलंदाज जर जिंकायचं असेल तर चेरोली संघाला तर ते चमत्कारच करावं लागेल आणि चमत्कार करायचा असेल तर तुम्ही चमत्कार पिक्चर पाहिला असेल तिथे जो शाहरुख खानचा चमत्कार आपण पाहिला नुसरती शहानी कसा केला होता स्कोर 20 झालेला आहे 7 धावांची गरज आहे हा ठीक आहे आसनगावने आम्हाला निर्णय कळवलाय त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आता बघूया रुपेश काय चमत्कार करतोय का मी सांगितलं चमत्कार पिक्चर आपण कोणी पाहिला असेल तर नुसरुद्दीन शहानी चमत्कार केला होता आणि शाहरुख खानची संघ त्याच्यात जिंकला होता तसा चमत्काराची आता गरज पहिला चेंडू स्लो डिलिव्हरी टाकण्याच्या प्रयत्नात मारण्याच्या प्रयत्नात बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही मात्र तो जातो आमच्या मिड विकेटच्या दिशेने आला आणि स्वतःच गोलंदाजी क्षेत्ररक्षण केलंय आणि धावसंख्या एकरी पुढे जाते धावसंख्या होती ती 21 धावसंख्या आहे ती 21 षटकातील काही चेंडू बाकी चेरोली संघाने धावसंख्या मला असं वाटतं कमी केली असं वाटतं जर 40 जर धावसंख्या झाली असती तर नक्की कुठेतरी आपल्याला सामना पाहायला मिळतो पण क्रिकेट हा प्रत्येक दिवस वेगळा असतो प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो प्रत्येक वेळ ही महत्वाची असते आणि वेळेच्या नुसारच सगळ्या गोष्टी घडत असतात पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी आणि आपल्या दिशेने टोलेला चेंडू एक धाव मात्र घेतोय क्षेत्ररक्षक चांगली क्षेत्ररक्षण करतो तो राजेश पुन्हा गोलंदाजाकडे तो चेंडू फेकतोय आणि एकरी धावसंख्या होती ती 2-2 म्हणजे 22 जिंकण्यासाठी 5 धावांची गरज षटक मात्र चालू आहे दुसरं धावसंख्या झाली ती 22 पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्नात मस्तपैकी स्विंग करतोय मला असं वाटतं स्विंग करतो हा गोलंदाज निर्धाव चेंडू काढतोय बघूया काय चमत्कार घडतोय का काय क्रिकेट हे काही होऊ शकतं षटकातील पुढील चेंडू रुपेश यांचा आता मात्र मारायला फटका षटकार सामना विजय होतो शाही संघ अभिनंदन शाही संघाचं कौतुक करावं ते चेरोली संघाचं डीजे धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक होता ठाण्याचा राजा वाघ आमचा नंदिके साहेब ठाण्याचा राजा वाघ आमचा नंदिके साहेब धन्यवाद डीजे वा चांगलं खेळाडू वृत्ती आपण असं हस्तलंदन केलं तर एक दृश्य आपल्याला चांगल्या प्रमाणे पाहायला मिळतं असंच दृश्य असावं सर्व आणि असंच तालमेल आपण क्रिकेट खेळलं पाहिजे आजचा दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा दिवस आहे प्रजासत्ताक दिन म्हणून आज आपण 73वा साजरा करतोय आणि पुन्हा एकदा